पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. रामकृष्ण हरी. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या द न्यूज प्लसच्या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज माझ्या विनंतीला मान देऊन हरिभक्त परायण सुधाकर महाराजजी इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. महाराज आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार दर्शक हो, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमास आपण जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे. त्याचबरोबर आता पंढरीची वारी जवळजवळ येत आहे, म्हणजे आषाढी वारी जवळ येत आहे आणि सर्व संतश्रेष्ठांच्या पालख्या ह्या सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास येण्याची शक्यता आहे. याचबरोबर काही मोठ्या पालख्या देखील जवळपास सोलापूर जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा सगळा संतांचा सोहळा आणि पंढरीची वारी याबद्दल आणि या सगळ्या सोहळ्याबद्दल माझ्यासोबत हरिभक्त परायण सुधाकर महाराजजी इंगळे आहेत. त्यांना विनंती करणार आहे की महाराज, आता आपण हा सगळा जो खटाटोप करतो आहे म्हणजे पंढरीची वारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, तर ती पंढरीची वारी म्हणजे काय आहे, ते वारी कशी असते, किती वाऱ्या असतात आणि विठ्ठलाला इतकं महत्त्व का आहे आणि वारकऱ्यांना त्याहीपेक्षा महत्त्व का आहे, जर आमच्या दर्शकांसाठी. नमस्कार. मी सर्वप्रथम सन्माननीय उमाकांतजी चौंडे साहेब व या न्यूजचे सर्वजण यांचं मी अभिनंदन करतो की आपण या आषाढी वारी आणि पंढरीच्या वारीबद्दल इथं विचारमंथन आयोजित केलेलं आहे. या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना वारी समजावी हा आपला अट्टाहास आहे, ही तळमळ आहे. या तळमळीतून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. मुळात वारी ही सनातन कालापासून चालत आलेली आहे. वारीचा विषय जर विचारात घ्यायचा झाला तर वारी पंढरपूर पांडुरंग परमात्मा आणि याच्या सेवेमध्ये जो असतो तो वारकरी, असं या एकमेकाचं नातं आहे. आणि या नात्यातून जे प्रकट होतं त्याला भक्ती असं संबोधलं जातं. आणि ती भक्ती ज्या वेळेला ऊर्जित अवस्थेत येते त्याचं रूपांतर वारीमध्ये होतं. क्या बात आहे. ही वारी आपण पाहतोय सर्वात मोठी वारी म्हणून आषाढी वारीकडे पाहिलं जातं. अच्छा. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी आहेत. त्यामध्ये 12 एकादशीला पंढरपूरला प्रत्येक महिन्याला वारकरी वारीसाठी येतात, पण ते वाहनाने येतात आणि पंढरपुरातला नेम पूर्ण करून पुन्हा आपापल्या प्रापंचिक धावपळीकडे मार्गस्थ होतात. बरोबर. पण या 12 वारीमध्ये 4 मोठी वारी आहेत. एक आषाढी वारी, कार्तिकी वारी, चैत्र वारी आणि माघ वारी, अशा 4 आहेत. या 4 मध्ये प्रामुख्यानं आषाढी वारीकडे जास्त पाहिलं जातं, कारण हा आषाढी वारीचा सोहळा ज्ञानोबारायांनी सुरू केला. आळंदी ते पंढरपूर असा हा सोहळा सुरू केल्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, वाड्या वस्त्यावरून भाविक मंडळी, भक्त मंडळी आळंदीला जाऊन आळंदीवरून पंढरपूरला चालत येतात. हा एक ओघ आहे. आणि तिथून पुढं जेवढे संत झाले ज्ञानोबारायांच्या नंतर, ज्ञानोबाराय हे 12व्या शतकातले संत आहेत, आणि तिथून पुढं नंतर भानुदास महाराज जन्माला आले, विश्वंभर बुवा देहूमध्ये जन्माला आले, त्यानंतर एकनाथ महाराज पैठणला जन्माला आले, तुकोबाराय, निळोबाराय अशा संतांच्या परंपरा आहेत. मग हे जिथं जन्मले तिथून पुन्हा पालख्या सुरू झाल्या. मग आता सध्याच्या वर्तमान काळामध्ये
10 मानाच्या पालख्या म्हणून या पालख्यांकडे पाहिलं जातं. म्हणजेच या संतांच्या स्थानातून निघणाऱ्या पालखी सोहळ्याचा विचार शासन स्तरावर झाला आणि शासनाने त्यांना मानाची पालखी असं संबोधलंय. वास्तविक पाहता यात येणारे सगळ्याच पालख्या मानाच्या आहेत. खरी गोष्ट आहे. पण शासन स्तरावर त्याच्याकडे पाहताना थोडस संत ही भूमी आणि त्या भूमीतून निघालेला हा सोहळा आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना एक वेगळेपण त्याला निर्माण झालं. पण पालखी सोहळा, आषाढी वारी याच्यामध्ये ज्ञानोबारायांची पालखी आळंदी ते पंढरपूर ही आद्य पालखी आणि आद्य प्रवर्तक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. खरंय. आता मी जो प्रश्न विचारला त्याचं समर्पक आणि खूप छान उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. आपण या ठिकाणी वारीसोबतच आहोत, तर वारीतली काही क्षणचित्रे पाहू आणि पुन्हा चर्चेला येऊ. आत्ताच आपण क्षणचित्रे पाहिलीत. त्याचबरोबर आत्ता महाराजांनी मगाशी सांगितलं की वारी काय असते, वारी कशा पद्धतीनं असते, या ठिकाणी संत श्रेष्ठांच्या वाऱ्या कसं म्हणजे प्रस्थान होतात वगैरे. परंतु मला मुळात त्यांना हे विचारायचं आहे की वारीचं प्रस्थान ते पंढरपुरात येईपर्यंत दिनचर्या किंवा वारीमध्ये काय काय घडतं, काय काय वेगवेगळ्या पद्धती असतात, आमच्या दर्शकांसाठी मी सुधाकरजींना विनंती करतो की आपण ते सांगावं. खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण अनेकांच्या मनामध्ये याविषयी जिज्ञासा असते की याची सुरुवात कशी आहे, कुठून होते, काय काय परंपरा आहे, नेम काय असतो, अशा शंका निर्माण होतात. यामध्ये ज्ञानोबारायांच्या पालखीचं सुरुवातीला प्रस्थान होतं. प्रस्थान या शब्दाचा अर्थ निघणं असला तरी प्रस्थान या शब्दाचा या परंपरेतला अर्थ आहे प्रारंभ. आणि पुढं दुसऱ्या दिवसापासून मात्र त्याच प्रस्थान शब्दाचा अर्थ बदलतो की तो पालखी सोहळा निघाला. पालखीनं प्रस्थान ठेवलं म्हणजे निघाला. पण याचा पहिला अर्थ आहे प्रारंभ. या पालखी सोहळ्याचा प्रारंभ हा आळंदीतून ज्ञानोबारायांच्या पालखीचा होतो, त्याला प्रस्थान म्हटलं जातं. या प्रस्थान सोहळ्यासाठी देवस्थानच्या वतीनं काही मोजक्या मानाच्या दिंड्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. महाराज मंडळींना, दिंडी प्रमुखांना प्रवेश दिला जातो आणि त्यानुसार तिथं ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये सिद्धेश्वराचं देवस्थान आहे आणि ज्ञानोबारायांचंही समाधी स्थान आहे आळंदीला. या मंदिरामध्ये या मंदिराच्या शिखराचा जो कळस आहे तो कळस जर हलला तर त्याने आम्हाला अनुमोदन दिलंय
संकेत केलेला आहे की आता प्रस्थानाला प्रारंभ करा. बरोबर. हा संकेत स्वीकारून आळंदीमध्ये प्रस्थान सुरू होतं. बरोबर. मग प्रस्थानाला काही पारंपरिक भजन आहे, अभंग आहेत. हो. ती पालखी समाधी मंदिराला, सिद्धेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा घालते क्या बात. आणि बाहेर येते. बाहेरून ती ज्ञानोबारायांचं तिथंच आजोळ घर होतं. अच्छा. कारण ज्ञानोबारायांचं आजोळ घर हे आळंदी आहे. हो. आळंदी हे आजोळ घर आईकडून आहे. अरे. त्यांच्या वडिलांचं आजोळ घर, हा. वडिलांचं घर म्हटलं तर आपेगाव, अच्छा. पैठण जवळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपेगावला यांचं आजोळ घर आहे. मग या आजोळ घरी आळंदीमध्ये हा पालखी सोहळा त्या दिवशी मुक्कामी थांबतो आणि दुसऱ्या दिवशी तिथून मार्गस्थ होऊन पुणे या शहरामध्ये हा पालखी सोहळा येतो. 2 दिवस तिथं मुक्काम या सर्व वारकरी आणि पालखीचा असतो. त्याच पुण्यामध्ये तुकोबारायांची पालखी सुद्धा देहूवरून येते. अच्छा. आणि या 2 महान संतांच्या पालख्या पूर्ण 2 दिवस या पुणे शहरामध्ये असतात आणि तिथून एकादशीला या पालख्या मार्गस्थ होतात. बर बर बर. तुकोबारायांची पालखी ही हडपसर पर्यंत, पुणे ते हडपसर अच्छा. मिळून येते आणि तिथून पुढे सोलापूर मार्गे ती मार्गक्रमण करते आणि ज्ञानोबारायांची पालखी सासवडकडे ती पुढे मार्गस्थ होते. सासवडला येत असताना मध्येच दिवे घाट आहे. हो. दिवे घाट म्हटलं की एक वेगळं आकर्षण आहे. वास्तविक पाहता घाटातून चालणं हे थोडस शारीरिक दृष्ट्या ते बलाचं, ताकदीचं नियोजन आहे. खरं खरं. कारण अगोदर चालून हा वारकरी थकलेला असतो. खरंय. घाटातून चालणं हे जड असताना सुद्धा आमची माऊली घाटातून प्रवास करते, देवे घाटातून निघाले या उत्साहात हा घाट केव्हा पूर्ण केला, आम्ही हा घाट पार करून पुढे कधी आलो हे वारकऱ्याला लक्षातही येत नाही. इतका उत्साह या दिवे घाटात असतो. अलीकडच्या काळात तर पुणे शहर, परिसर आणि महाराष्ट्रातले काही तरुण मुलं मुली फक्त दिवे घाटासाठी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आपण दिवे घाटातून ज्ञानोबारायांच्या बरोबर चाल करावी, एकतरी पाऊल टाकावं या भूमिकेतून काही तरुणांचा ओघ वाढताना दिसतोय. याच्या पुढं काही रील्स वाली जी मंडळी आहे त्यांचं सुद्धा आकर्षण, कारण दिवे घाटातलं जे दृश्य आहे ते अतिशय विलक्षण आहे. कारण तिथं विहंगम दृश्याला सुद्धा एक संधी आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं तिथलं जे नियोजन आहे त्या दिवे घाटाच्या दृश्यासाठी सुद्धा काही मंडळी येतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं असतो. पाठीमागं सुद्धा आपण काही जण, तुम्हालाही हा अनुभव आहे, तुम्ही अनेक वर्ष या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत आहात, तळमळ खूप आहे तुमच्याकडं आणि तुम्ही पाठीमागही वारी वगैरे याचं हे केलेलं आहे, संकलन म्हणा, संयोजन म्हणा किंवा कॉमेंट्री केली आहे, हे सगळं करत आलेलं आहात. त्यावेळेला कॅमेरे खूप कमी असायचे. खरंय. पण आताच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढलेला, युट्यूब चॅनल्स वाढले आणि रील्स, समाज माध्यमांचा खूप प्रसार झालेला आहे. म्हणून दिवे घाटाचं एक वेगळं आकर्षण आलंय. बरोबर आहे. दिवे घाटातला मुळात सेवेचा उत्साह वेगळा आणि या वाढत्या प्रगतशील विज्ञानाचा उत्साह वेगळा. तिथून हा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो. सासवड मुक्कामी थांबतो. सासवड ही संत सोपान काकांची भूमी आहे. ज्ञानोबारायांचे धाकटे भाऊ म्हणजे सोपानदेव महाराज, त्यांचं तिथं पालखीचं प्रस्थान आषाढी वारीचं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ते प्रस्थान होतं. ते प्रस्थान झाल्याशिवाय माऊली तिथून निघत नाही. माझ्या भावाची पालखी पुढे गेली पाहिजे, मग आपण जाऊया, ही धारणा तिथून आपल्या सर्वांना दिलेली आहे. म्हणजे भावावर प्रेम असावं, किती असावं याचा सुद्धा संदेश या वारीतून दिलेला. आताच्या काळात भावाभावांमध्ये प्रेम आहे का, आपुलकी आहे का, असे प्रश्न निर्माण होत असताना सुद्धा या वारीतून हा संदेश आपल्या समोर दिलेला आहे.
हा पालखी सोहळा पुढं मार्गस्थ होतो, जेजुरीला येतो. जेजुरी हा अतिशय महत्वाचा खंडोबाचा म्हणून ओळखला जाणारा तीर्थक्षेत्राचा एक भाग आहे. आणि तिथं भंडारा उधळून ज्ञानोबारायांचं स्वागत केलं जातं. ही विलक्षणता आहे. म्हणजे या परंपरेत फक्त आम्ही आमचाच संप्रदाय आणि आमचेच भक्त घेऊन जाणार असा भेदभाव नाही. सर्वांना समन्वयानं जात पात पंथ संप्रदाय सगळा भेद बाजूला काढून एकत्रित पद्धतीनं पुढं मार्गक्रमण करणं हा एक संदेश या वारीतला आहे. याचं उदाहरण म्हणजे जेजुरी. या जेजुरीमध्ये बेलभंडारा उधळला जातो, स्वागत केलं जातं. ज्ञानोबारायांच्या पालखीचं भव्य स्वरूपात स्वागत होतं. तिथून पुढं ही पालखी वाल्हे गावी येते. आता वाल्हे गावी, या वाल्हे गावचा विचार असा आहे की रामायण ज्या वाल्मिक ऋषींनी लिहिलं त्यांचं गाव म्हणून सुद्धा या वाल्याकडे पाहिलं जातं. ते पूर्वी वाल्या कोळी होते, वाल्याचे वाल्मिकी झाले. अशा वाल्हे गावातून ही पुढं पालखी मार्गक्रमण करताना या वाल्हे गावामध्ये आज सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये ठराव केलेला आहे की आपल्या गावामध्ये ज्ञानोबारायांची पालखी येते तर प्रत्येक घरावर गुढी उभारली पाहिजे. म्हणजे जसं एक संत प्रमाणे तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे आपल्याकडं सण दिवाळी कधी आहे? संत ज्या दिवशी येतील त्या दिवशी दिवाळी, तीच आमची दिवाळी आहे. पण हे वाल्हे गाव फक्त बोलत नाही, आचरणाने मांडतात. प्रत्येक घरी गुढी उभा केली जाते, कारण आमचे ज्ञानोबार आहे, आमची माऊली येणार आहे, त्यांच्या स्वागताला गाव समोर येतं. हा एक वेगळा आदर्श या वाल्हे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिथून पुढे हे मार्गक्रमण करत येत असताना सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करायचा म्हटलं की नीरा नदी येते. त्या नीरा स्नानासाठी माऊली नदीमध्ये प्रवेश करते, नीरेचं स्नान करते. तीर्थक्षेत्रातलं स्नान करून लोणंद गावी हा पालखी सोहळा विसावला जातो. आणि तिथून निघत असताना पुढं तरडगाव म्हणून एक गाव आहे, एक स्थान आहे. तिथं लिंबाचा ओढा असं एक स्थान आहे. तिथं ज्ञानोबारायांच्या पालखीतलं पहिलं उभं रिंगण साजरं केलं जातं. मूळ वारकरी संप्रदायामध्ये रिंगण दोन प्रकारचे आहेत, एक उभं रिंगण आणि एक गोल रिंगण. गोल रिंगण म्हणजे पालखी मध्ये ठेवली जाते आणि त्याला गोल पद्धतीनं प्रदक्षिणा करणं, याला गोल रिंगण म्हणतात. उभं रिंगण म्हणजे उभ्या पद्धतीनं एका रांगेमध्ये एका दिशेतून जिथं पालखी आहे तिथपर्यंत अश्व धावत येतो, त्या पालखीजवळ येतो, पालखीला वंदन करतो आणि पुन्हा आपल्या स्वस्थानावर जाऊन उभा राहतो. याला उभं रिंगण असं म्हटलं जातं. या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 2 उभे रिंगण आणि 4 गोल रिंगण साजरे केले जातात. महाराज, आपण तुम्ही म्हणताय तर या संधीचा थोडासा लाभ घेत ते उभं रिंगण आणि गोल रिंगण याची थोडीशी क्षणचित्र या ठिकाणी आपण पाहूयात.
तर दर्शको, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मराठीमध्ये काही खूप मोठ्या मोठ्या म्हणी असतात, छोट्या म्हणी असतात. त्यामध्ये एक आहे डोळ्याचं पारणं फेडणं. डोळ्याचं पारणं फेडणं म्हणजे काय आहे हे तुम्ही जो रिंगण सोहळा पाहिलाय, उभा आणि गोल रिंगण, यालाच म्हणतात डोळ्याचं पारणं फेडणं. अर्थात ही चित्र आहेत, म्हणजे हा व्हिडिओ आहे. जर प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी झालात तर याहून खूप मोठा आनंद, खूप मोठी मजा त्या ठिकाणी आहे. हे मी अनुभवलं आहे महाराजांना, तर खूप मोठा अनुभव आहे. महाराज हे सगळे रिंगण सोहळे आता आपण पाहिलेत आणि मी म्हणाल्याप्रमाणे प्रत्यक्ष असणं आणि टी व्हीवर बघणं थोडाफार फरक आहे, पण तरी पण प्रत्यक्ष जर तुम्हाला जमलं एकदा तरी त्या रिंगणामध्ये सहभागी व्हा, असं माझं म्हणणं आहे. तर हा संपूर्ण सोहळा आपण पाहिला. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि मी सुधाकरजींना विनंती करतोय की पुढच्या भागात आपण या ठिकाणी यावं, म्हणजेच हाच भाग पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यासाठी आपण थांबावं अशी मी त्यांना विनंती करून हा भाग या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा,